आम्ही सर्वजण भारतीय आपल्याला दुबईमधून संवाद साधत आहोत। आम्ही एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून टूरसाठी भारतामधून दुबईमध्ये आलो होतो दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आणि आज आम्ही परत येणार होतो। मात्र युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी असणाऱ्या आमच्या फ्लाईट सर्व रद्द झालेल्या आहेत आणि एकंदरीत परिस्थितीचं गांभीर्य पाहता दुबई एम्बेसीने आणि दुबई इथल्या सरकारने आम्हाला ह्या सुरक्षित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कोणतीही माहिती बाहेर प्रसारित न करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि आम्हाला शेल्टरखाली सुरक्षित राहण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या नियमांचा देखील आम्हाला मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती मिळत आहे। मात्र भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून अद्यापर्यंत आम्हाला कोणताही संपर्क झालेला नाही। इकडचं वातावरण सुरक्षित आहे, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत। मात्र मायदेशी परतण्याची ओढ ही ज्याप्रमाणे सर्वांना असते तशीच आम्हालाही आहे। आम्हाला लवकरात लवकर भारतामध्ये परत बोलवण्यात यावं, आमची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती आम्हाला या माध्यमातून करायची आहे। आम्ही केअर हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून दुबई या ठिकाणी आलो होतो कॉन्फरन्ससाठी। मात्र अचानक या ठिकाणी आल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आणि सर्वत्र एकच धांदल उडाली। आम्ही सर्वजण या ठिकाणी गडबडून गेलो। मात्र दुबई येथील प्रशासनानं सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। या ठिकाणी दुबई प्रशासन अतिशय अलर्ट आहे, त्यामुळं आम्हाला त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबण्याच्या सूचना केलेल्या आहेत। जर आपण पाहिलं तर बाहेर सर्व परिस्थिती जी आहे मार्केटची ती सर्वत्र व्यवस्थित जैसे ते सुरू आहे। येथे तसं घाबरण्याचं काही कारण नाही। मात्र या ठिकाणी किती दिवस आम्हाला थांबावं लागेल हे माहीत नाही, कारण एअरबेस बंद असल्यामुळे आम्हाला आमचं फ्लाईट होतं ते या कारणामुळं बंद आहे। आता आमच्या प्रत्येक भारतीयाला या ठिकाणी ओढ लागली की आपण इंडियामध्ये कधी जाऊ, यासाठी प्रत्येकजण आता या ठिकाणी त्याला घरची ओढ सतावत आहे। घरची लोकं सगळी घाबरलेली आहेत। मात्र मला या माध्यमातून सांगायचं आहे की इंडियामध्ये आम्ही या ठिकाणी दुबईमध्ये सुखरूप आहोत। प्रशासन दुबई येथील प्रशासन चांगली काळजी घेते। मात्र अद्याप केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल आमच्याशी अद्याप कोणताही संपर्क त्यांचा झालेला नाही आहे। लवकरात लवकर तो होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे आणि लवकरच आम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्यासारखे असंख्य पर्यटक दुबईमध्ये अडकले आहेत हे सुखरूप इंडियामध्ये जातील हा विश्वास आम्हाला आमच्या सरकारवर आहे, आमच्या गव्हर्नमेंटवर आहे। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.